कडू पहिला बॉल या मॅचचा. लेट्स प्ले आणि गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फेकलाय. ओ माय गॉड, इट्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पलीकडे. ना आओ देखा ना ताव, दिखा दिया आटे दाल का भाव. षटकार. सुपर स्ट्रोक. काय स्ट्रोक लगावला अक्रॉस. अगदी बॅट फ्लो चांगला होता. सीमा रेषे पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम गणेश कडूची ही ओळख आहे, ही धमक आहे, ही चमक आहे, यासाठी तो जाणला जातोय आणि हे करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 6 धावांनी स्वागत केलंय. स्वॅक्स केलाय हॅरीचा स्वागत. षटकार. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू अलाउंड द कार्पेट घासत पुसत जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता पण वेल कॉलिंग. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 7 धावा आल्यात. चांगली सुरुवात म्हणावं लागेल गणेश कडू. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर संकेत भोईर या खेळाडूने देखील इम्प्रेस केले. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली संकेत भोईरने. आज सगळ्यांचंच लक्ष वेधले. संपूर्ण करावे गाव, प्रत्येक टेलिव्हिजन मध्ये, प्रत्येक स्मार्टफोनवर आज कराव्याचा प्रत्येक युवक आणि प्रत्येक घर ही स्पर्धा बघत असेल. अस्तित्वाची आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे. आमदार चषकावर नाव कोरण्याची संधी आहे. अभि नाही तो कभी नाही. 365 दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल ही स्पर्धा जिंकण्यासाठी. त्यामुळेच या 2 संघाला आपला अस्तित्व, आपला खेळ दाखवावा लागेल. हरदेव तांडेल पहिल्या 2 बॉलवर 7 धावा खर्च केले होते. संकेत भोईर स्टॅकेटवर येत असताना भन्नाट वेग. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. ही खासियत. हरदेव तांडेलने महत्वाची मॅच आहे. ट्रॉफीसाठी तुम्हाला खेळावं लागेल आणि ही चूक महागात पडेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात. सुरुवात फार महत्वाची असते. सुरुवातीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि आता सुरुवात दमदार झाली आहे. स्वर्गीय कांता स्मृती करावी ब संघाची. शफल होऊन खेळ घेण्याचा प्रयत्न करत असताना अगदी भन्नाट वेग धारण केलं गेलंय. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली बॅटल आहे, चांगली कॉन्टेस्ट आहे. हरदेव तांडेल देखील अगदी भरपूर वर्ष क्रिकेटची तपश्चर्या केली. त्यामुळेच अचूकता, भेदकता त्याला माहिती आहे. पण या ओव्हरमध्ये धावा देखील जरूर आल्या असतील पण कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा बिनगडी बादाची सुरुवात झाली आहे. कोलबटापाचा चेंडू अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अप्रतिम असं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये कैलासवासी कांता स्मृती ब संघाने उभारल्या तब्बल 12 धावा बिनगड्याच्या मोबदल्यात. वेल बिगिनर्स हॅव डन. ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील चांगला होता. सुरुवात चांगली झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ आहे. त्यामुळेच 12 धावा बिनगडी बाद. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दमदार आमदार सौ मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा बेलापूर विधानसभेला एकत्र करण्याचा हा मानस त्याने उचललाय. आणि खऱ्या अर्थानं बेलापूर विधानसभाच्या प्रत्येक संघाला इन्व्हाइट केलं गेलंय. 2.5 लाखाचं पारितोषिक. ते पारितोषिक अगदी 11,000 अशी एंट्री फीस ठेवून अगदी आयोजन करण्याचं काम केलं गेलंय. आणि खऱ्या अर्थानं कौतुक केलं जाते या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्यासाठी हॉस्पिटलचं देखील अगदी त्यांचा भरपूर पाठबळ आणि त्यांचा भरपूर पाठपुरावा राहिला आहे. त्यामुळेच अगदी नवी मुंबईमध्ये देखील एक मोठं हॉस्पिटल होईल त्यांच्याच निर्देशनाखाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पाहायला मिळेल. आणि आज आमदार चषक या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. नुसतं बेलापूर विधानसभा नाही तर अखंड नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. प्रेक्षक लाईव्हने देखील कमाल केली. क्लीन अँड नेट टेलिकास्ट पाहायला मिळते.
चला बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर शुभू आलाय. शुभूने देखील भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं. पहिलाच बॉल फुल टॉस, फाईन लेग रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून चेंडू होते फरार. संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. नो +4 बाय 1 गेट 4 फ्री. चुका 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 आणि शिका असं नेहमी म्हटलं जातं. चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. लक्षात घ्या, या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही चुका करताय तर त्याचा मोबदला तुम्हाला भरावा लागेल. फ्री हिटचा इशारा. संधी असेल संकेत भोईरवर, संधी असेल या बॉलवर मोठा हिट करण्यासाठी. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. चांगली सुरुवात आहे, चांगली पार्टनरशिप. धनेश कडू आणि संकेत भोईर हे दोन यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतील ज्या खेळाडूने इम्प्रेस केलाय. कैलासवासी कांता स्मृती करावे ब संघ, त्यांच्या विरुद्धमध्ये करावे 11 करावे अ संघ. अ वर्सेस ब संघ ज्या ज्या वेळेस एकत्र येतो ना त्या वेळेस चुरस, त्या वेळेस कडा संघर्ष पाहायला मिळते. क्षेत्र कोणतेही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. कष्ट करावे लागतील. त्यामुळेच दोन्ही संघाला आता मेहनत करावी लागेल. शिबू गोलंदाजी ट्रॅकवर. इनसाइड आउट फटका. अगदी चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. अगदी फ्लाय सिक्सचा देखील क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव मिळते. चांगली लाईन, चांगली लेंथ शिबूच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं आज अनेक समालोचक तुम्ही ऐकलेत आणि सगळ्याच समालोचकांनी प्रभावित केलं. आमदार चषक ही स्पर्धा एक दिवस का होईना पण या स्पर्धेसाठी घटक म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं मनात ताई म्हात्रे यांचं मी आभार मानतोय की अशा मोठमोठ्या स्पर्धेसाठी आम्हाला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. लेन बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चूक होतीये. अनेक चुका होत असताना या मॅच मध्ये चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. काय घडले आज? करावे असंघ कुठेतरी कॅज्युअल क्रिकेट खेळतोय. आळस हा माणसाचा शत्रू असतो असं म्हटलं जातं. आजचा दिवस तुम्ही आळसाला दिलात तर उद्याचा दिवस तुमच्यापासून आळसाने चोरला म्हणून समजावा. म्हणूनच प्रत्येक क्षणाला तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. इच अँड एव्हरी रन्स, इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. यावेळेस फुल अर्लेनचा बॉलवर, फुल टॉसवर आय एम द बॉस सांगणारा संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय करावे असंघाला धोकेचा संकेत देणारा षटकार. 6 धावा. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर संकेत भोईर. युवा खेळाडू आहे, युवा शक्ती आहे आणि युवा खेळाडूचा जलवा या मॅच मध्ये दाखवत असताना टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा. धावसंख्येला आकार येतोय. 60+ धावा होतील का? कडवा आव्हान पाहायला मिळेल का? या सगळ्याच प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये घोंगावतोय. कोलबटापाचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. सुपर बॉल. शिबूने वापसी केली, कमबॅक केले. 29 वर बिनगडी बाद. काय पार्टनरशिप, काय खेळ पाहायला मिळते. हा आहे जज्बा, हा आहे खेळ. करावे संघ आणि करावे गाव हे नेहमीच कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर गाव मानलं जातं. अनेक कलावंत, अनेक उच्च शिक्षित या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातो. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. पायाने चेंडू अडवता येत नाही, पाण्याने चेंडू अडवला जात नाही. चेंडू होतोय फरार. संकेतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 12, पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 21. टीमची धावसंख्या 33 वर. नवेश वॉरियर्स कडून प्रत्येक हॅट्रिक साठी 1,500चा कॅश प्राइस. षटकाराची हॅट्रिक किंवा विकेटची हॅट्रिक किंवा चौकाराची हॅट्रिक
तर दोन्ही टीमसाठी हे पारितोषिक असेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना कडा मुकाबला पाहायला मिळते. एका बाजूला करावे ब संघ तर दुसऱ्या बाजूला करावे अ संघ. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना आमदार चषक 2026 भव्य दिव्य सोहळा 2.5 लाखाचं पहिलं पारितोषिक. द्वितीय पारितोषिक आपण जर पाहिलं तर 1.5 लाखाचं पारितोषिक असेल. 1,25,000चं पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 75,000. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी अगदी LED TV आणि उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी एक स्मार्ट मोबाईल असेल आणि मालिकावीरसाठी स्वप्न तुमचे साकार करणारा म्हणजेच एक मोटर बाईक. प्रत्येक खेळाडू अगदी स्वप्न पाहतोय की क्रिकेट खेळत असताना स्पर्धा खेळत असताना आयुष्यामध्ये मला एकदा तरी बाईक मिळावी आणि एखाद्या तरी खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. म्हणजे स्वप्न पूर्ण करणारी ही स्पर्धा आज तुमच्या समोर आयोजित केली जाते आणि नेहमीच बेलापूर विधानसभाचं नेहमीच स्वप्न पूर्ण करणारं नेतृत्व म्हणजेच आदरणीय सौ मंदाताई म्हात्रे यांचं नेतृत्व पाहायला मिळते. छेक संदीप तांडेल आणि यशोधन तांडेल यांना विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. जगदीश तांडेल वरिष्ठ व्यक्तिमत्व, नारायण तांडेल करावे गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व, या सर्वांनाच विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. जर संकेत भोईर या मॅचमध्ये अर्धशतक झळकवते तर विशाल पाटील यांच्या वतीने 10,000चा कॅश प्राईज दिलं जाईल. हे प्राईज नाही, हे पैसा नाही, हा पाठीवरची दिलेली थाप आहे. ही पाठीवरची थाप नक्कीच मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर साई पाटील. एक साइड आर्म ॲक्शनचा गोलंदाज आहे, एक ट्रिकी गोलंदाज आहे, एक मिस्ट्री गोलंदाज आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फेकलाय. एलिव्हेशन नाही आहे. विपुल भोईर त्याच्या खाली. विपुल भोईर हे सेफ हँड मानलं जात आहे. पहिला धक्का लागतोय. साईला मिळते पहिली सफलता. करावे असंघाला मिळते पहिली सफलता. फलंदाज धनेश कडू बॅक टू द डगआउट. लेंथ बॉल ऍक्शन जर पाहिली तर अगदी लेंथ बॉलला पिक करायचा होता. टायमिंग होऊ शकलं नाही पण एलिव्हेशन देखील मिळालं नाही आणि विपुल भोईरने चांगला झेल पकडलाय. विकेटचं होते पतन. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर 33 ऑन स्कोर बोर्ड. धावा करावा लागतील. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. डेंजरस मॅन हॅज एंटर द ग्राउंड. मिस्टर अलंकार तांडेल मॅक्सवेल हे रायगड क्रिकेटने या उपाधी दिले. तसेच विशाल पाटील आणि या ठिकाणी विशाल पाटील आणि अजिंक्य तांडेल यांना देखील विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. विद्याधर पाटील यांना देखील विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. करावे गावातील मान्यवर ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तिमत्व यांना देखील विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. या व्यासपीठावर येऊन आपण या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅट्समन मिस्टर अलंकार तांडेल. ज्या खेळाडूने अगदी आपल्या खेळाचा ठसा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये उमटवलाय. रायगड क्रिकेट नवी मुंबई क्रिकेट अक्षरशः गाजवलंय. सध्या 40+ शहरी 40+ ओपन क्रिकेट तो खेळतोय. अलंकार तांडेल मॅक्सवेल. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. वेगवान चेंडू होता. लाईन मिस केली आहे. वेगाने महत्व नसतं, वेगाने कुठल्या दिशेने जातोय याला महत्व असतं. म्हणूनच तुमची दिशा नीट नसेल ना तर तुमच्या गोलंदाजीची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. अलंकार तांडेल मागच्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती, या मॅचमध्ये देखील तेच करावं लागेल. पहिलाच बॉल अगदी फेस करत असताना बॅट आणि बॉलचा इतका चांगला संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. साई पाटील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा थांबवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. धनेश कडू सारखी विकेट त्याने प्राप्त केली. त्यामुळेच ही गोलंदाजी आणि हे षटक फार महत्वाचं असणार आहे करावे असंघासाठी. फटका चांगला आहे. फेकलाय. बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. पाठवलाय सीमारेषे पलीकडे. अलंकार तांडेलच्या बॅट मधून येतोय पहिला आमदार चषक षटकार. मोठा शॉट. अगदी लाजबाब स्ट्रोक लगवला गेलाय. अगदी समोर दिला होता बॉल आणि ज्यावेळेस बॉल स्लॉट मध्येला फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. अलंकार तांडेल अगदी मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावर 40 धावा दाखल करावं लागलेत. 40 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अजूनही एक षटक बाकी आहे. म्हणजेच या इनिंगचे अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये 20 धावा होतील का? 60+ धावा होतील का?
असा सवाल आणि असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवलाय. प्रत्येकाला वाटते करावे टीम जिंकावी, पण जिंकावी की ब जिंकावी याचे देखील वेगळा वर्ग आहे. षटकार आलाय. पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा अंपायर आमच्या दिशेने वेळेत महेश मिसाळे सर. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 41, 41, 41 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघाची. हा संघ देखील पाहायला मिळतोय. ज्या संघामध्ये युवा खेळाडू आहेत त्यामध्ये अलंकार तांडेल सारखा एक अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल पुलचा फटका गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. वेगाने फेकी गेली जाईल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळते. जयेश तांडेल पाहायला मिळेल. जयेश तांडेलवर देखील भरपूर जबाबदारी असतील या धावा करण्यासाठी. बेचाळीस धावा 42. संकेत भोईरने जर अर्धशतक झळकवलं तर विशाल पाटील यांच्याकडून 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हा युवा खेळाडूने देखील प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय. आणि स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नाही असं नेहमी म्हटलं जातं. सिद्ध करावं लागेल. स्लॉक केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांसाठी संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय आणखी एक धमाका. कराव्या गावाचा टॅलेंट दाखवणारा हा क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 या आकड्यावर. वैयक्तिक 30 या आकड्यावर खेळतोय संकेत भोईर. काय बॅटिंग. एक्क्याण्णव धावा अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये संकेत भोईरच्या नावावर आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी हा देखील दावेदार मानला जाईल. इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू जातोय. दणदण करत सीमा रेषेलगत अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितकेच वेगाने पूर्ण करत असताना तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावानं षटक संपलं गेलं. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 51 धावा. 51 ऑन अ स्कोर बोर्ड. 51 धावा. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघ चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या स्थितीमध्ये. आता शेवट देखील चांगला करावा लागेल. आमदार चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. 2 करावेचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. जो संघ जिंकेल तो एक ट्रॉफीचा मानकरी असेल. पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या. 2.5 लाख, 1.25 लाख की 75,000 ही रक्कम करावे नगरीमध्ये जाणार आहे. म्हणूनच संपूर्ण करावे गावाचं लक्ष वेधलं या मॅचने. अप्रतिम सामना आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अखेरचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना रोनक जयवंत तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना. अगदी वडील देखील क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. आज मंचावर आहेत. आपल्या सुपुत्राचा खेळ बघण्यासाठी आणि त्याला मोटिवेट, त्याला प्रमोट करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. रोनक तांडेल युवा गोलंदाज आहे. प्रभावित केले या गोलंदाजाने देखील कमी कालावधीमध्ये हा खेळाडू देखील प्रकाश झोतामध्ये आला आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक कट्टर बॉलर म्हणून जाणला जातोय. शेवटची ओव्हर. पहिलाच बॉल फेकलाय. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का. कॅच होईल. ड्रॉप. 2 धावा जरूर मिळतील. खूप चांगला थ्रो आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. या षटकातील अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर.
फटका चांगला आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, कुठलाही क्षेत्ररक्षक हालचाल करत नाही. समोरच्या दिशेने या मैदानातील सर्वाधिक सेफ स्ट्रोक लगवला जातोय. अलंकार तांडेलच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या 58 ऑन स्कोर बोर्ड. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं जात आहे. टप्प्याचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. ही गोलंदाजी करावी लागेल रोनक तांडेलला. प्रभावित करणारी गोलंदाजी सातत्याने राहिली पण या ओव्हरमध्ये कुठेतरी खर्चिक ठरतोय. 58 धावा, ज्या 60 धावांचा अगदी सचिन तांडेल यांनी अगदी मानस केला होता की 60 धावा झाल्या पाहिजे तर मॅच मध्ये मजा येईल. 60 धावापर्यंत पोहोचला गेलाय टीम. 58. पुन्हा एकदा प्ले इन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. अलंकार तांडेल स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. रोनक तांडेलचं कौतुक करावं लागेल. पिचिंग लाईन, लेन, अचूकता, भेदकता सगळ्या काही अगदी आपल्या भातातले चेंडू या ओव्हर मध्ये हाताळत असताना चांगली गोलंदाजी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा प्ले इन मिस, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना लगातारच्या 3 बॉलवर काय घडलं तर अलंकार तांडेलला चकवण्यामध्ये रोनक जयवंत तांडेल हा यशस्वी झालाय. सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. लगाम लावण्याचं काम केलं गेलंय. संकेत भोईर नॉन स्ट्राइक एंडवर फक्त राहिलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय आणि शेवटचा बॉल कॅच होते, ड्रॉप. 1 धाव मात्र जरूर मिळते. अशा तऱ्हेने 59 धावा दाखल करावं लागलेत आणि 60 धावांचं एक्झॅक्टली टार्गेट उभं केलंय जे सचिन तांडेल यांनी वक्तव्य केलं होतं की 60 धावा झाल्या पाहिजे. 60 धावा झाल्यात. 4 ओव्हरचा केस संपलाय म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला करावा लागतील 15 धावा. मॅच आता कुठल्या वळणावर येईल. 60 धावांचं टार्गेट आहे. बघूया करावे ब संघ वर्चस्व दाखवतोय की करावे अ संघ आपल्या खेळाचा ठसा उमटवताय हे पाहण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये जावं लागेल. आमदार चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज बेलापूर विधानसभा मर्यादित आहे पण सगळ्यांचंच लक्ष वेधले ज्या पद्धतीने आज नियोजन आयोजन पाहायला मिळते आणि दुसऱ्या डावामध्ये काय घडेल हे देखील आपण पाहणार आहोत. 60 धावांचं टार्गेट आहे. साई पाटील आपण मंचावर या प्लीज. साई पाटील आपल्याला विनंती केली जाते की कृपया आपण मंचावर या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषक 2026 आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होती. आज जर पाहिलं तर तब्बल 8 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना दिसतील. करावे 11 करावे टीमने सी उड करावे संघाला पराभूत केलं. त्यानंतर टीम कांता स्मृती करावे ब संघाने एपी बॉईज टीमला पराभूत केलं आणि हाय स्कोर उभा केला होता. 115 धावा कुठल्या होता या पहिल्याच मॅच मध्ये आणि या स्पर्धेतला उच्चांक गाठला होता. या मॅच मध्ये देखील 60 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. 15ची सरासरी राखावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एका बाजूला हॅरी तांडेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला JT पाहायला मिळेल म्हणजे जयेश तांडेल. या मैदानाचा राजा आहे जयेश तांडेल. ज्या ज्या मैदानामध्ये 360 मैदान असतं त्या मैदानामध्ये जयेश तांडेलने आपली दमखम दाखवली. आजही मला आठवते की अग्रकोळी प्रीमियर लीगचा अगदी मागच्या वर्षाचा हंगाम गाजवलं होतं. काय अफलातून फटकेबाजी केली होती. प्रकाश झोतामध्ये अर्धशतक झळकावलं होतं. फायनलच्या मॅच मध्ये जयेश तांडेलने. भूमिपुत्र मैदान ही स्पर्धा देखील अगदी धर्मवीर आनंदी चषक ही स्पर्धा देखील गाजवली होती. अशा असंख्य स्पर्धा जयेश तांडेलने आपल्या खेळाच्या जोरावर जिंकून दिल्यात. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हरदेव तांडेल याने देखील पहिल्या मॅच मध्ये 24 धावा केल्या होत्या. आपल्या टीमसाठी योगदान दिलं होतं.
या मॅचमध्ये दोन्ही खेळाडूपैकी एखादा खेळाडू जर मैदानामध्ये राहिला तर हा सामना बनवू शकतो. पण गोलंदाजी मध्ये कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघाला देखील विकेट प्राप्त करावे लागतील. 60 धावा ह्या देखील या संध्याकाळच्या सत्रामध्ये करणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी संघर्ष पाहायला मिळेल, कडा मुकाबला पाहायला मिळेल. मॅच होते सुरुवात, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सचिन पहिली ओव्हर समोर जयेश तांडेल. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशाराने सुरुवात झाली आहे. 60 धावा करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 15 करायचे आहेत. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 2 मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. याच इराद्याने मॅच मध्ये खेळावं लागेल. खोलपटाप्याचा चेंडू खोदून काढलाय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. खूप चांगली फेकी पाहायला मिळते. बॅकअप देखील आहे. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल. बघा पहिल्या डावामध्ये चुका केल्या होत्या. करावे अ संघाने नो बॉल, व्हाईट बॉल, मिसफील्ड या गोष्टी टाळाव्या लागतील. त्यामुळेच करावे ब संघाला एक चूक देखील मागत पडेल. हरदेव तांडेल क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. भरपूर वर्ष अगज गोलंदाज म्हणून तो गोलंदाजीसाठी करावे 11 करावे टीममध्ये पाहायला मिळाला. पण ॲज अ बॅटर म्हणून अनेक वेळा त्याने देखील आपला खेळ दाखवलाय. त्यामुळे हा खेळाडू देखील प्रभावित करणारी कामगिरी सातत्याने करतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. फ्रीडचा इशारा देखील अंपायर देत असताना फ्रीडचा बॉल. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावर. आतापर्यंत एकही बॉल कंप्लीट झाला नाही. 3 नकारात्मक चेंडू हाताळले. अशी गोलंदाजी तुम्हाला टाळाव्या लागतील. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. 60 धावा जरी स्कोरबोर्डवर असल्या तरी तुम्हाला अचूकता आणि भेदकता दाखवावं लागेल. फुल टॉस बॉल. अगदी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळते 2 धावा. पहिला लीगल बॉल कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 15 करायचे प्रत्येक षटकामागे. पहिला बॉलवर षटकार आला म्हणजेच नकारात्मक चेंडू हाताळले. पहिल्या बॉलवर 6 धावा आल्यात. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना फुलटॉस बॉल मिस करत असताना चेंडूने घेतलेलं वळण फाईन लेग रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फाईन लेग रिजन मध्ये अनिरुद्ध पाटील विकी पाहायला मिळते. 2 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. आखू टप्प्याचा बॉल आहे. रूम दिला होता. नवी मुंबईमध्ये रूम कोण सोडेल? प्रत्येकाला रूम पाहिजे. आणि बॅट्समन कसा सोडेल? बऱ्याच लोकांचा रोजगार चालतोय रूमवर. आणि बॅट्समनला रूम दिला तर फ्रीचा रूम कोण सोडणार? चौकार आलाय. जयेश तांडेलच्या बॅट मधून 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11. 11 लॉस ऑफ नन. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. पहिल्या डावामध्ये 12 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक लागवला. क्षेत्ररक्षक आहे गॅप मध्ये. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लगातारचा दुसरा क्रॅकिंग चौकार. जयेश तांडेल या मैदानाचा राजा आहे. या मैदानाचा अगदी दादागिरी पेश करतोय. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान आहे. या खेळाडूने देखील आपल्या गावासाठी भरपूर चांगलं योगदान दिलंय. ज्या वेळेस मैदानामध्ये 360 मैदान असतो ना त्या 20 जयेश तांडेलचा खेळ नेहमीच भरताना आम्ही पाहिलाय. या मॅच मध्ये देखील तेच करत असताना टीमची धावसंख्या 15. 15 धावा. कोलबटापाचा चेंडू खूप चांगला बॉल. व्हाईट यॉर्कर हे अस्त्र वापरलं गेलंय. पाच बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 15. जी सरासरीची गरज आहे ती सरासरीचे आता कंप्लीट झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा होतील तितकाच टीमसाठी फायदा होईल.
शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा. टप्प्याचा बॉलला पुल केलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरच्या बॉलवर येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. आता 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉलमध्ये अजूनही करायचे 41 धावा. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. खरावे असंघ देखील रंगात ढंगात आणि रिदम मध्ये आहे. 18 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. जयेश तांडेल चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिले तर लगातारचे 3 चौकार आपण पाहिले. अप्रतिम असं आयोजन. आमदार चषक 2026 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आदरणीय आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना चांगला वाव मिळावा, खेळाडूंना एक चांगली स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी याच अनुषंगाने हे उचललेलं पाऊल आहे. आणि रोख रक्कम 2.5 लाख एवढी मोठी धनराशी एका संघाला मिळेल. प्रत्येक संघाचं स्वप्न असतं. आज बेलापूर विधानसभातील प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. त्यामुळेच या 24 संघांपैकी एक संघ होणार आमदार चषक 2026 हा चॅम्पियन. त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात करावे असंघाची. उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 41 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना सूरज आलाय. कमबॅक करावा लागेल. सौ कांत कैलासवासी कांता स्मृती करावी ब संघाला आणि एखाद विकेट देखील प्राप्त करावे लागेल. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झाली आहे करावे असंघाची. 18 मध्ये 41 करायचे आहेत. खोलबटापाचा चेंडू अगदी खोलबटाप्याचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फेकी वेगवान केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 20. जयेश तांडेल भरपूर कॅलिबर आहे. या खेळाडूकडे भरपूर अगदी चांगलं पोटेन्शियल आहे आणि ते दाखवलं आपल्या टीमसाठी जयेश तांडेलने. वन ऑफ द फायनेस्ट पॉवर प्लेचा खेळाडू म्हणून जाणला जातोय. 360 खेळतो हा खेळाडू. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीनला चुंबन घेणारा जयेश तांडेलच्या बॅटमधून येतोय पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. लेन बॉलला पिक केलं होतं. बॉल अगदी स्लॉट मध्ये होता. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला जयेश तांडेलने. सुपर बॅटिंग मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. दमदार सुरुवात. टिट फॉर टॅट जसं जसं उत्तर दिलंय करावे असंघाने मॅच मध्ये आपली दादागिरी पेश करत असताना बॅकफुटला येऊन आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. हा स्ट्रोक खेळण्याचा अगदी पावित्रा का केला होता असा सवाल अगदी डगआउटमध्ये नक्कीच केला जाईल. बघा एखाद्या बॅट्समनच्या बॅटवर जेव्हा कनेक्ट चांगला बॉल होतो ना त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा असो. आता कॉन्फिडन्स हाय लेवलचा आहे जयेश तांडेलचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल करावे ब संघाला. ही चुरस ही लढत करावे वर्सेस करावे. एका गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना अस्तित्वाची लढाई आहे. परंपरेची आणि आपल्या खेळाचा प्रदर्शन दाखवणारी ही लढाई. मैदानाच्या आतमध्ये एक ट्रॉफी उंचवण्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाली आहेत. टप्प्याचा बॉल बॅटची एज. संधी होती. काय घडलंय. एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन आल्यानंतर काय होतं तर होतो अपघात आणि तो अपघात झालाय धावचीच्या स्वरूपात. हरदेव तांडेला परतावा लागेल. कॉलिंग खराब होतं. दोन्ही खेळाडू एकाच एंडवर पोहोचले होते आणि अशा तऱ्हेने हरदेव तांडेला परतावा लागेल. पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू मिळतोय संघाला. हरदेव तांडेल परतला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 27 27 धावा धाव फलकावर लागलेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. दोन्ही संघ अगदी चुरशीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत. आपल्या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्या संघाच्या अभिमानाचा प्रश्न आहे.
तो करावे संघ असेल तरी देखील त्या संघाबरोबर आम्ही कडवा आव्हान देऊ याच इच्छाशक्तीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. इक्वेशन बदललाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 27. अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे 33 धावा. 14 बॉल 33 धावा. जोपर्यंत जयेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत करावे असंघाचा या मॅच वर ताबा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आदेश तांडेल. एटी अँड जेटी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आदेश तांडेल आणि जयेश तांडेल ही जोडी आहे ना मागच्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती आणि हा सामना जिंकून दिला होता आदेश तांडेलने. तो आदेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल फेकलाय. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमा रेषे पलीकडे जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. जयेश तांडेलच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग छक्का. ऑन बॅटिंग जयेश तांडेल वन मॅन आर्मी आहे. अनस्टॉपेबल खेळाडू आहे जो रिदम मध्ये असताना अगदी कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाला कुठलाही चान्स येत नाही. तो जयेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये आपली दमखम दाखवत असताना 13 बॉल 27 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. संधीचं सोनं कोण करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. एका डगआउट मध्ये जल्लोष आहे तर दुसऱ्या डगआउट मध्ये स्मशान शांतता आहे. एका डगआउट मध्ये आनंद आहे तर दुसऱ्या डगआउट मध्ये अगदी दुःखाचं सावट आहे. म्हणूनच क्रिकेट हे खेळ असंच आहे की जिकडे धूप आणि छाव ऊन आणि सावली आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. जयेश तांडेलच्या बॅटमधून षटकार आलाय. अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना फेकी खराब आहे. खराब खराब क्रिकेट. बॅकअप मिळते. 2 धावा मिळतील. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या चुका एक धाव महत्वाची आहे. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35. 35 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 25 धावा. 12 चेंडू 25 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. चला 12 बॉल 25 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे. जयेश तांडेल वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय 27 आकड्यावर खेळतोय. आदेश तांडेलला अजूनही खातं उघडायचं आहे. मॅच मध्ये आता कुठला रंग येईल कुठला ढंग येईल मॅच मध्ये काय घडेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आमदार चषक ही स्पर्धेमध्ये एक ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. अजूनही मॅच संपली नाही. अजूनही मॅच मध्ये चान्स दोन्ही टीमला आहे. पण सध्याचा विचार केला तर करावे असंघाचं पारडं जड आहे. कारण की विकेट्स फक्त 1 पडले आणि जयेश तांडेल आणि आदेश तांडेल हे 2 इनफॉर्म बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. 35 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये मागच्या 4 बॉलमध्ये कुठेतरी अलंकार तांडेल स्ट्रगल करताना दिसला. त्यामुळेच या धावा 68 17 पर्यंत पाहायला मिळतील. पण त्या धावा पाहायला मिळाल्या नाही. पण जर तर नाही क्रिकेट चालत नाही. आता 60 धावा देखील तितक्याच मोठी धावसंख्या आहे. धावा कराव्या लागतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 25 धावा. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये मिथिलेश तांडेल वय वर्ष 14 वर्षाचा युवा खेळाडू आहे. प्रभावित केलं मागच्या 2 मॅच मध्ये. आता कमबॅक करावं लागेल मिथिलेश तांडेल. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा. मिथिलेशचा पहिला बॉल डॉट आल्यानंतर डगआउट नाही तर संपूर्ण मंचावर टाळ्यांचा कडकडाट झालाय. हे आहे करावे क्रिकेट. करावे क्रिकेट म्हणजेच रसिकांचा अगदी गाव मानलं जात आहे. आणि आज 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 25 धावा करायचे आहेत. म्हणूनच म्हटलं जातं ना पद बडा न कद बडा मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. वय हा फक्त आकडा असतो. यावेळी देखील कोलबटापाचा चेंडू. बॉल बॅक राईट. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच आदेश तांडेला परतावा लागले. पण पहिल्या 2 बॉलवर मिथिलेशने काय प्रभावित केलंय. सुपर बॉलिंग. करावे गावाचा युवा गोलंदाज आहे.
करावे गावाचं भवितव्य आहे, करावे गावाचं भविष्य आहे. हे भविष्य उज्ज्वल आहे, यात तीळ मात्र शंका नाही. ते पहिल्या 2 बॉलवर मध्ये पाहायला मिळालं. आता जयेश तांडेलच्या अगेन्स्ट मिथिलेश तांडेलला कशा पद्धतीने वार करावा लागेल. निखिल तांडेल जे काका आहेत मिथिलेश तांडेल यांचे, सोनिया यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 1000चा कॅश प्राइज असेल मिथिलेशसाठी. खोलवटापाचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय, गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक अलंकार तांडेल. फेकी चांगली पाहायला मिळते, वेल थ्रो, वेल फिल्डिंग. 1 धाव मिळते. मॅच ऑन आहे. काय सामना पाहायला मिळते, हाय व्होल्टेज सामना. इक्वेशन बदललं, इक्वेशन येऊन ठेपलंय. 9 बॉल 23 धावांची आवश्यकता. 9 बॉल 23. काय सामना, सुपर मॅच. हो 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 हो, टाळ्यांचा कडकडाट होतोय. या कराव्या गावचा नन्ना मुन्ना फिरकीचा जादूगर या मॅचला कलाटणी आणतोय. हे आहे करावे गावचं टॅलेंट. वय वर्ष 14. मिथिलेश तांडेलने कमाल खेळी आहे. मॅचचं इक्वेशन बदललंय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. फटका चांगला आहे. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक तेरी तो एक मेरी. आदेश तांडेलच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा. अडा मॅच. इक्वेशन बदललंय. 7-17. 7 बॉल 17 धावा. काय सामना आहे, काय व्होल्टेज सामना. दोन्ही संघ मैदानामध्ये हार मानायला तयार नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. मिथिलेश तांडेलने प्रभावित केलंय. यस, आदेश जयेश तांडेलने देखील पाठीवर अगदी थाप दिली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू असेल देखील स्पोर्ट्समनशिप दाखवली. हे आहे करावे गावाचं क्रिकेट. म्हणूनच महान खेळाडू याच करावे नगरीमध्ये सातत्याने पाहायला मिळतील. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. शेवटचा बॉल मिथिलेश तांडेल. यावेळेस देखील लेन बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे. आदेश तांडेलच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा मिळतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49. 49 धावा. आता 6 मध्ये 11 करायचे आहेत. पहिल्या 4 बॉल मध्ये प्रभावित केलं होतं, पण शेवटच्या 2 बॉलवर आदेश तांडेलने दाखवले आपला क्लास, आपला दर्जा. 6 बॉल मध्ये 11 करायचे. कोण जाईल अगदी सुपर 3 मध्ये त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आमदार चषक जिंकण्याचा इरादामध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला. आज तब्बल 8 संघ खेळले, त्यातील शेवटचे 2 संघ आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. 6 बॉल 11 धावा अजूनही करायचे. गोलंदाजीची जबाबदारी आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना अमोल पारधी. अमोल पारधी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पण मिथिलेशने अगदी इम्प्रेस केलं. ज्या पद्धतीने पहिल्या 4 बॉलवर प्रभावित केलं होतं, मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं, पण शेवटच्या 2 बॉलवर कुठेतरी टप्पा चुकलाय. अजूनही मॅच आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 करायचे. जयेश तांडेल आणि आदेश तांडेल हे 2 खेळाडू घातक आहेत आणि दोन्ही खेळाडूने अगदी मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी प्रयत्न केलाय. 6 बॉल आणि 6 मध्ये 11 करायचे. पहिले 2 बॉल फार महत्वाचे असतील. अमोल पारधी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना आखो टप्प्याचा बॉल आहे. खराब चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. आता 6 मध्ये 10 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. अगदी ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला करावे असंघ पाहायला मिळते. करावे 11 करावे. सुपर 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये जय गणेश कुशल 11 सारसोळी संघ पोहोचला. यावेळेस फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषे पलीकडे जयेश तांडेलच्या बॅट मधून येतोय या मॅचला कलाटणी आणणारा षटकार. आता इक्वेशन बदलला. इक्वेशन येऊन ठेपले.
5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. बॅटला चुंबन घेत असताना काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला जयेश तांडेलच्या माध्यमातून. आदेश तांडेलने फिनिशिंग टच दिला. संपूर्ण स्पर्धा अप्रतिम कामगिरी राहिली आहे. हरदेव तांडेल असेल, जयेश तांडेल असेल, आदेश तांडेल, इंटायर टीम, शिबू असेल, साई पाटील असेल, सगळ्याच गोलंदाजांनी प्रभावित केलं. विपुल भोईरने देखील प्रभावित केलं. रोनक तांडेलचं देखील षटक तितकंच महत्वाचं ठरलं. आता 4 धावांची आवश्यकता आहे. मॅचची एज, पुन्हा एकदा संधी. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. इस बार किस्मत जयेश तांडेल के साथ है. इक्वेशन बदललंय. आता 4 मध्ये 3 करायचे आहेत. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल आला ना तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एखादी विकेट आली ना तर मॅच मध्ये वापसी होईल. आणि प्रेक्षकांना अशा क्रुशियल आणि ट्विस्ट झालेल्या मॅचेस पाहायला आवडतात. फटका चांगला आहे. आदेश तांडेल आता थांबणार नाही. फिनिश केली आहे आणि अशा तऱ्हेने करावे असंघ पोचलाय सुपर 3 मध्ये. वेल प्लेट करावे असंघ आणि हार्ड लक कैलासवासी कांता स्मृती करावे ब संघ. तुम्ही चांगला खेळ केला. थँक्यू व्हेरी मच. आमदार चषक सगळ्याच आयोजकांचं या स्पर्धेसाठी एक दिवस का होईना या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं. जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी दशरथ पाटील असेल किंवा आमचे राकेशजी तांडेल असेल किंवा आमचे सगळेच समालोचक असतील, प्रतीक तांडेल असेल, अमर भोईर असेल, नितेश भोईर असेल, या सगळ्यांचाच आभार मानतोय. हरदेव तांडेल असेल, या सगळ्यांचाच आभार मानतो आणि या स्पर्धेतून मी रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच. करा वेगाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लेयर ऑफ द मॅच. Player of the match goes to, no doubt about that, Mr. JT. जयेश तांडेल ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. वेल प्लेड जयेश तांडेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचा खिताब. आणि अभिनंदन टीम. करावे असंघ उद्याच्या दिवशी मेगा 3 मध्ये तुमचा प्रवेश झालाय. चला जयेश तांडेल प्लीज या. मान्यवर थांबलेत. चला या स्पर्धेतून माझा प्रवास संपला आणि मी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आमदार चषक. धन्यवाद. या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय राजू कोहली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू कोहली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे लेजंड खेळाडू राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर करावे गावचा वंडर बॉय जयेश तांडेल. आणि आज या आमदार चषकामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी मराठी भाषेला समृद्ध करणारं समालोचन सूत्रसंचालन आपण पाहताय. जयेश तांडेल या ठिकाणी टाळ्यांचा प्रतिसाद आला पाहिजे जयेश करता देखील. आणि राजेश भोईर लेजंड खेळाडू यांच्या शुभ हस्ते हो या ठिकाणी या आजच्या दिवसातील अंतिमच्या सामन्यामध्ये प्रभावी फलंदाजी केली आणि आपल्या या करावे 11 करावे संघाला बॅटल ऑफ 3 मध्ये प्रवेश मिळवून दिलाय. याच दरम्यान आपण पाहताय विघ्नेशजी मडवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आमच्या आमदार चषकाच्या